हॅलो, हां हे बघा, जो वरचा ब्लॉग आहे ना, हां त्यात काही मिस्टेक्स ज्या आहेत त्या मी अंडरलाईन करून पाठवले तुम्हाला. एकदा तुम्ही चेक करा. नाही नाही, मला जरा पुढचं बघू द्या. मी पुढचं पाहिलेलं नाही आहे, मी बघतो आता. हे आधी करा ना तुम्ही. काय? हो चालेल, पुढचं पाठवतो मी तुम्हाला. हो. काय रे अप्पू? सारंगाजी, अरे बापरे, चॉकलेट? तुला तर गोड नाही चालत. ओ मला नाही चालणार, पण मी कोणाला तरी देऊ शकतो ना. थँक्यू. सारंग सर ऐका ना. काय ग? काय ग अक्के, तू पण नवऱ्याला काय सर म्हणतात का? अगं मोठ्या मोठ्या कंपनीत बॉसला सर म्हणतात. तू एक काम कर, तू ना त्यांना अहो म्हण. नको नको, तू ना त्यांना नावानं हाक मार. अगं पिक्चर मध्ये बघितलंय मी, असं मोठ्या मोठ्या घरात बायको नवऱ्याला नावानं हाक मारती. बरोबर आहे अप्पूचं. आजपासून तू मला नावाने हाक मार. नाही, काय बोलताय तुम्ही? हो, आता दाजी पण बोलले. बोल की. बोल बोल. नाही, नको नको नको. अप्पू एवढं म्हणतोय ना, बोल सारंग बोल. हा. काके बोल. तू बोल. बोल सारंग बोल. बोल. बोल की. बोल. बोल. सारंग सर. तू हळू आवाजात सर म्हणालीस का? अगं असं काय अक्के, अशाने गंमत होणार बघ तुझी. जर कोणी तुला भेटलं आणि मग तू त्यांना काय म्हणशील, हे आमचे सारंग सर. अगं त्यांना असं वाटेल की सारंग दाजी तुझे शिक्षक आहेत, नाही तर तुझे बॉस. अक्के बोल ना. सारंग सर. जाऊ दे, तुझ्याकडनं नाही व्हायचं. हा, सारंग म्हणायला एवढं जड का जातं? माझ्या मनात तुमच्याबद्दल लई आदर आहे सर. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा इतका आदर करता, घरच्या माणसांशी प्रेमाने वागता. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात, पण तरीही तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांशी घरच्यांसारखे वागता. मी आता इथं आल्यापासून पण बघते ना, तुम्हाला कसलीच तक्रार केली नाहीत. जे समोर येतंय ते स्वीकारते. आभाळाला गवसणी घालून पण तुमचे पाय मात्र जमिनीवर. तुम्ही एक चांगला माणूस आहात, म्हणून मला तुमचा लई आदर वाटतो. आलेच. काही पण दादाने वहिनीला बरोबर सुनावलं. अरे सारंग दादा आपला हिरो आहे. पण जेवण भारी झालं होतं. हा उद्या आपल्याला भैरवताईच्या घरी जेवायला जायचंय. हा घे. आणि उद्या भैरवताईच्या घरी जायचंय, तयारी करायची आपल्याला. म्हणजे उद्या आपण ताराच्या घरी जाणार आहोत.
तारा कुठे आहे तारा? हा कुठे आहे तारा? सोब तुझं प्रेम आहे ना मला काहीतरी नदीत बुडवणार आहे. नाही 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 नदीत नाही डोंगरावर घेऊन जाशील आणि तिथून लुटशील मला. अरे प्रेम खरं आहे ना तुझं आणि प्रेमात तू प्रेमात तू वेडा होतोस खरं वेडा होतोस. प्रेम म्हणजे ना तू एकदम भारी टायमिंगला फोन केला तुम्ही भैरवी माई. आज घरात का राडा झाला माहितीये, मी सांगते तुम्हाला. काय किडा मला नाही जेवायचं. आमच्या परीने आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. कमी पडू द्यायला तुमच्याकडे आहे तरी काय ते. मला वाटलंच होतं की ऐश्वर्या मेहेंदळे या भागवत कुटुंबाला नक्की त्यांची लायकी दाखवेल. भागवत म्हटल्यावर तू ऑफेंड होऊ नकोस. तू तर कुट्टलवार आहेस ना. बर आता नीट ऐक. मी उद्या सगळ्यांना इथं जेवायला बोलवलंय, ठीक आहे? पण ऐश्वर्या येणार नाहीये. तिने यायला नकार दिला, त्यामुळे आता तुलाही येता येणार नाही. मी येऊ नको. मी काय जेवणार? मला डबा पाठवून द्या. ठीक आहे, डबा पाठवते आणि त्यात तुझ्या आवडीची गुलाबजामुन पाठवते बरं का. हां पण आता एक काम करायचं, ऐश्वर्यावर एकदम बारीक नजर ठेव. ती तिथे का थांबलीये, कशासाठी थांबलीये, नेमकं काय करायचंय तिला ते बघ. काही झालं तरी तू उद्या इथे यायचं नाहीस, कळलं? बारीक नजर ठेवते मी तिच्यावर. थोडा जरा ऍडव्हान्स पाठवला असता तर. ठीक आहे, ठेव आता. हॅलो मॉम. ऐश्वर्या काय चाललंय नेमकं तिकडे? मी सारंगला फोन लावतेय, त्याचाही फोन लागत नाहीये. तूही मला काही सांगत नाहीये. सारंग ओके आहे ना? इज फाईन. नाही सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे सारंग गरजेपेक्षा जास्त आनंदी असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मला नाही कळत आहे. मॉम ॲक्च्युली इथे आल्यापासून सारंग त्या फॅमिलीच्या खूप जास्त फॉर झालाय. हे कसं शक्य आहे? त्या मुलीचं नेमकं सत्य काय आहे त्याचे पुरावे गोळा करायला सारंग तिथे गेलाय, कळलं? हो पण मला नाही वाटत ती मुलगी सारंगच्या हाती असा कोणताही पुरावा लागू देईल. शी इज व्हेरी स्मार्ट. असं होता कामा नाही ग. डोंट वरी मॉम. जरी सारंगला पुरावा नाही सापडला तरी मी त्या मुलीविरुद्ध पुरावा शोधल्याशिवाय परत येणार नाही. सो डोंट वरी. नाही नाही, तू शोधच, पण एक काम कर, त्या मुलीला माझ्या सारंगपासून लांब ठेव. आणि जरी तुला एखादा पुरावा नाही सापडला ना तरी तरी काही हरकत नाही, तुम्ही घरी या. पण ती मुलगी पुन्हा मला माझ्या घरात नकोय, कळलं? ओके मॉम. टेक केअर. बाय.
ऐश्वर्या मॅडम, तुम्ही कुठं झोपायचं ठरवलंय? मी काय सांगणार, घर तुमचं आहे ना, मग तुम्ही सांगा त्या बेडवर कशी झोपू मी. नाही या बेडवर झोपणारच नाही तुम्ही. माझ्या बेड आहे, मी नाही देणार. ऐश्वर्या अगं इथे झोप ना खाली, मग गादीवर. खाली इकडे मी खाली झोपायचं? काय बोलते अमृतावहिनी, कळतंय का? लहानपणापासून मी फक्त बेडवर मखमली गादीवरच झोपले. इथे कशी झोपू? काय झालं? सारंग, अरे ऐश्वर्याचं ठरतच नाही कुठे झोपायचं ते. हे बघ सारंग, प्लीज या बाबतीत तू मला अजिबात काही बोलू नको. मला शांत झोप गरजेची आहे आणि त्यामुळे मी खाली झोपणार नाही, मला सवय नाहीये. सो मी नाही ऍडजस्ट करणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या खोलीत झोपा, मी बाहेर झोपेन. जावई बापू, तुम्ही बाहेर झोपणार? नाही ठीक आहे ना, तू का बाहेर झोपतोयस? जर या घरात माझ्यासाठी जागा नसेल तर मीच बाहेर झोपते ना. ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला मखमली गादीवर झोपायची सवय आहे ना? येस, मी तुमची सोयी करते, काळजी करू नका. मग कर ना. हो छान जयंती. तरी कसला मऊ बेड आहे हो. त्याच्यावर झोपले तर माझी थंडीत पळून जाईल. कसलं श्रीमंत वाटतं ना. आपण करूया का आपल्या बेडरूम मध्ये खरा असा? तोंड बंद ठेव जरा. तुम्ही इथे झोपू शकता. ठीक आहे, आय ऍडजस्ट. अमृता वहिनी, तू कुठे झोपणारस? अगं ही काय गादी घातली ना खाली माझ्यासाठी. चला आपण झोपायला जाऊ. बबलू दा, चला चल रे सगदीवा. हे हॅलो, माझी मेकअप वॅनिटी घेऊन ये जा. व्हॅनिटी ते म्हणतात ना गाडवाला गुळाची. तिला कुठं माहित असणार हो मेकअप व्हॅनिटी. ती कुठं मेकअप करते, पण मला माहितीये. मी आहे ना कोटलवारांची राजकन्या, मला येतो मेकअप, मी घेऊन आले पा. याला म्हणतात व्हॅनिटी. बसा. तू तोंड बघत बसणार आहेस? जा. तुम्हाला सांगते ऐश्वर्या वाडव म्हणजे भागवतांची सून आहे ना म्हणून, पण कोटलवारांची राजकन्या बे मी. लय श्रीमंती आहे तिकडं. हा तुमच्या अर्धा रुपया बसतो बघा माझा तिकडं. हा पण इकडे कसं आहे, इकडे जरा तर ऍडजस्ट करायला लागतं. पैसे कमी आहेत ना, आणि त्यात सावली नंद आहे ना माझी. ते जाऊ दे, आपण जरा प्रोफेशनली बोलूया बरं. हे पा काय आहे ना, माझा कोर्स झालाय पार्लरचा. गावाकडे मोठं पार्लर आहे, तिकडे पार्लरचा कोर्स केलाय, सर्टिफिकेट बी आहे माझ्याकडं. हा तुम्हाला सांगते, मला सगळं करता येतं. ते तुम्हाला मॅनिक्युअर पेडिक्युअर लागतं ना, सगळं करता येतं मला. हे हॅलो, तुम्ही करा.
सारंग सावलीवरून मला इतकं बोलला ह्याचं काय कारण असेल? त्यांची जवळीक तर झाली नसेल ना? सारंग इथे आल्यापासून थोडा चेंज झालेला दिसतोय. रिझन काय आहे ते मला शोधावं लागेल.